माय माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत, आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे. आत्ताच येताना विक्रमला विचारा, मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा. ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमाऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3,000 रुपये परत तुम्हाला पाठवतो. जसं माझ्या रक्षाबंधनला मी 3,000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे. भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या मायमाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार. हा माझा वादा आहे. हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो. मायमाऊलींनो, सगळ्यांना सांगा घरी जाऊन, काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत. 18 दुने 36,000 वर्षाचे, त्याच्यामध्ये बिल माफ केलंय, त्याची 10,000 रुपयाची बचत झाली. मगाशी धनंजयनी सांगितलं त्याच्या खात्यातनं 6,000, मोदी साहेबांच्याकडनं 6,000, ते 12,000 रुपये आम्ही आमच्या बांधवांना, शेतकऱ्याला देतोय. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे 60 ते 70,000 रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे. तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे राहिलेले जे पैसे आहेत सप्टेंबर महिन्याचे, ते लवकरात लवकर संपून टाका, लवकरात लवकर वाटप करून टाका असं सांगितलं आहे. कारण की आम्हाला पुढील हप्ता देखील द्यायचा आहे. पुढील हप्ता ते म्हणाले की 4था आणि 5वा जो हप्ता आहे, म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हा हप्ता द्यायचा आहे. आता नोव्हेंबर महिन्यानंतर किंवा नोव्हेंबरच्या शेवटी आचारसंहिता जी आहे लागू शकते, त्याच्यामुळं पुढे पैसे वाटपायला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून 4था आणि 5वा हप्ता लवकर द्यायचा आहे. परंतु त्याच्या अगोदर ते म्हणाले की ज्यांचे पैसे राहिलेत, म्हणजे सप्टेंबरचे ज्यांचे पैसे राहिलेत, जे काय राहिलेलं आहे ते लवकर संपवा असं सांगितलं आहे. स्वतः त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री जी आहेत आदिती तटकरे यांनाच फोन करून सर्व माहिती विचारलेली आहे. तसा या ठिकाणी सूचना देखील दिलेल्या आहेत की ज्यांचे पैसे राहिलेले आहेत वाटप करण्याचे ते लवकर संपवून टाकावेत. आणि आपण पाहिलेलं होतं काल लातूर या ठिकाणी, उदगीर या ठिकाणी त्यांचं भाषण होतं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की सप्टेंबर महिन्याचे काही जणांना पैसे आलेत, परंतु काही जणांचे पैसे अजून यायचे राहिलेले आहेत. ठीक आहे, तर ते जे यायचे पैसे राहिलेले आहेत ते आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये असेल किंवा ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये देऊ असं त्यांनी म्हटलेलं होतं. तर सकाळपासून तुम्हाला पैसे येत आहेत का? आज 1 तारीख आहे, 1 ऑक्टोबर आहे, तर ह्या आठवड्यामध्ये मग पैसे यायला पाहिजेत, ह्या पूर्ण आठवड्यामध्ये. ठीक आहे, समजा 1 तारखेला नाही आले तर 2, 3, 4, 5 असे पैसे यायला पाहिजेत. हे कशावरून मी सांगतोय, माझ्या मनानं सांगत नाही. त्यांनी जी माहिती दिली कालच्या भाषणामध्ये, त्यांनी जे सांगितलं की आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये राहिलेले सप्टेंबरचे देखील पैसे देऊन टाकू. बघा आता बहिणींनो, तुमचे पैसे जे आहेत जमा होत आहेत. काही जणांचे पैसे जमा झालेले आहेत 4,500 रुपये. ठीक आहे, पैसे तरी येतातच, सरकारला पैसे द्यायचे आहेत. जर द्यायचे नसते तर कुणालाच दिले नसते. ठीक आहे, आणि 1,500 रुपये देखील काही जणांचे जमा झालेत. परंतु याच्यामध्ये 4,500 बऱ्याच जणांचे राहिलेत. 1,500 रुपये, 3,000 रुपये ज्यांना अगोदर आलेले आहेत त्यांचे 1,500 रुपये जमा व्हायचे राहिलेत. तर सकाळपासून मला 4-5 कमेंट आलेले आहेत की आमचे पैसे सकाळी 9:30ला, काही जणांचे 12 वाजता आलेत म्हणून. तर तुमचे आलेले आहेत का? आज पैसे आलेले असतील तर खरोखर कमेंट करा. ज्यांचे खरेच आलेले आहेत त्यांनीच फक्त कमेंट करा. ज्यांचे आलेले नाहीत त्यांनी नाही म्हणून कमेंट करा. आले म्हणून, ज्यांचे आज आले असतील त्यांनी धन्यवाद म्हणून पाठवा. आले फक्त म्हणू नका, आज आले असतील तर आजची डेट टाका, जेणेकरून सर्वांना समजेल की बाबा आज पण पैसे आलेत म्हणजे. ठीक आहे, समजा उद्या आले किंवा परवा आले तर तशी देखील कमेंट करून सांगा ज्यांचे येत आहेत त्यांचे. कारण की त्यांनी काल जी आपल्याला सांगितलेलं आहे की येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही पैसे राहिलेले देखील वाटप करणार आहोत. आणि आज देखील सांगितलं की लवकर हे संपून टाका, ज्यांचे पैसे राहिले द्यायचे त्यांचे लवकरात लवकर पैसे वाटप करून टाका, आज देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आचारसंहिता लागायच्या अगोदर तुम्हाला 4था आणि 5वा हप्ता देखील दिला जाणार आहे. म्हणजे नोव्हेंबरपर्यंत तो तुमचे पूर्ण पैसे येणार आहेत मित्रांनो. कारण की नंतर आचारसंहिता आहे, त्याच्यानंतर निवडणुका लागणार आहेत, पुढचं माहिती नाही. परंतु नोव्हेंबर महिन्यापर्यंत त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की ऑक्टोबर नोव्हेंबरचे 4था आणि 5वा जो हप्ता असणार आहे तो देखील आचारसंहितेच्या अगोदरच तुम्हाला जमा केला जाणार आहे. आणि दिवाळी येते, दिवाळीमुळं या ठिकाणी ते म्हणले की हा जो हप्ता असणार आहे तुमचा ऑक्टोबरचा असेल किंवा नोव्हेंबरचा, तो
तुमचा भाऊबीजीचा हप्ता असणार आहे दिवाळीचा, तो देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत. तो जो हप्ता येईल तो ओवाळणी म्हणून असणार आहे दिवाळीसाठीचा, तो देखील रक्षाबंधनला हप्ता आम्ही दिला तशाच पद्धतीने हा दिवाळीचा देखील ऑक्टोबर-नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो आम्ही देणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे. कारण की बघा आता भरपूर साऱ्या अशा बहिणी ज्या आहेत अजूनही वाट पाहत आहेत. काही जणांना अजून एकही रुपया जमा झालेला नाही. ते म्हणतात की आम्हाला पैसे येत नाही. त्याच्यामुळं ही योजना अशी झाली आहे की बऱ्याच जणांना समजा 200 जणांना पैसे यायचे, त्यातले 100 जणांनाच पैसे आलेत आणि 100 जणांचे अजून अडकून बसलेले आहेत, त्यांचे पैसे आलेले नाहीत. तर आता सरकार एकदम स्लो पद्धतीने पैसे टाकते बघा. 25 तारखेला टाकले, त्यानंतर 26 तारखेला टाकले, त्यानंतर 29 तारखेला टाकले. आता काल 30 तारीख होती, 30 तारखेला देखील टाकले आहेत पैसे असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी त्यांच्या एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. परंतु काल आले की नाही त्याच्याबद्दल कोणी कमेंट केलेलं नाही. परंतु आज सकाळी बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या आहेत, 10-12 कमेंट आलेले आहेत की पैसे 1500 रुपये जमा होत आहेत म्हणून. परंतु जास्त कमेंट आलेले नाहीत. त्यामुळं ज्यांचे आलेत त्यांनी कमेंट करून सांगा. बघा हे निरंतर हे आठवडा जो असणार आहे ऑक्टोबरमधला हा आठवडा, ह्या आठवड्यामध्ये पैसे तुमचे कधीही येऊ शकतात. जी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये माहिती सांगितली त्याच्यावरून मी सांगतो आहे तुम्हाला, माझ्या मनाने काहीच सांगत नाही. ठीक आहे, जे ते अपडेट देत आहेत तेच अपडेट तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न फक्त या ठिकाणी तुम्हाला करत आहे. त्यांनी जे भाषणामध्ये सांगितलेलं आहे की ह्या 1-2 ते 3 दिवसामध्ये पैसे जमा होऊन जातील. बघा आता सरकारी काम आहे ते जे एक्झॅक्ट टाईम सांगत आहे 2 ते 3 दिवस, म्हणजे एक्झॅक्ट तारीख सांगत नाहीत. तर हा पण समजायचे की आठवडा बाबा या आठवड्यामध्ये पैसे येऊ शकतात. आता तुम्ही सप्टेंबर महिन्याचे बरेच जण, जुलै ऑगस्टचे बऱ्याच जणांना एकही हप्ता भेटला नव्हता. ज्यांना 3000 रुपये भेटले होते अगोदर त्यांना एकही हप्ता भेटलेला नव्हता. त्या बहिणी खूप दिवसापासून वाट पाहत होत्या, परंतु त्यांना आता सप्टेंबरमध्ये 25, 26 आणि 29 तारखेला पैसे आले. ठीक आहे, ते आता खुश आहेत. परंतु अजून ज्यांचे राहिलेत त्यांच्यासाठी देखील ही महत्त्वाची माहिती देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे वारंवार जे पण अपडेट येतं आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न त्याच्यासाठीच केला जातो आहे. तर तुम्हाला एक आठवडा अजून वाट पाहिजे. ज्यांचे सप्टेंबरचे या ठिकाणी पैसे नाही आले त्यांच्यासाठी सांगतो आहे मी. कारण की बघा आता माझ्या पण हातामध्ये नाही आहे की तुमचे पैसे टाकायचे. जर असतं तर सर्वांचे पैसे टाकून दिले असते. त्याच्यामुळे सरकारच्या हातामध्ये जशी अपडेट येईल फक्त तेच तुम्हाला या ठिकाणी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे, जे पण अपडेट येत आहे ते. तर गव्हर्नमेंट जे आहे मित्रांनो या ठिकाणी फास्ट पद्धतीने पैसे टाकत नाही, स्लो पद्धतीने चालू आहे. म्हणजे एकाच दिवशी सर्वांना पैसे येत नाहीत, पैसे येत आहेत परंतु हळूहळू पैसे जे आहेत त्या ठिकाणी जमा होत आहेत मित्रांनो. ठीक आहे, मग त्यांची काय प्रोसिजर असू शकते, प्रत्येक जिल्ह्यानुसार ऑडनुसार याद्या बनवल्या असतात मित्रांनो. त्या याद्या बँकेकडे त्यांना द्यायच्या असतात. बँकेमध्येही एका दिवसामध्ये यादी दिली की लगेच काय पैसे ट्रान्सफर होत नाहीत, त्यालाही वेळ लागतो. त्याच्यामुळे थोडीशी वाट आपल्याला पाहावी लागणार आहे. ठीक आहे, आणि तुमचा अकाउंट तुम्ही चेक करत राहा. कधी कधी बँकेचा SMS येत नाही. DBT वगैरे सर्व ओके असेल तर तुमचे पैसे फॉर्म ॲप्रूव्ह असेल तर येऊनच जाणार आहेत मित्रांनो. कारण की बघा पहिल्यापासून ज्यांनी फॉर्म भरला होता जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला त्याचे 3000 बऱ्याच जणांना आले नव्हते. त्यांचे सप्टेंबरमध्ये डायरेक्ट 4500 रुपये आले. त्याच्यामुळे तुमचे पैसे कितीही महिन्याचे थकीत राहिले तरी देखील हे सरकार देऊन टाकणारे. ऑक्टोबर-नोव्हेंबरचे देखील त्यांची पुढचे पैसे देण्याची देखील तयारी सुरू झालेली आहे 2 महिन्याची. या ठिकाणी दिवाळीची ओवाळणी म्हणून ते देखील भेटणार आहेत आणि आचारसंहितेच्या अगोदर हे पैसे दिले जाणार आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. तर ही आजच्या तारखेची महत्त्वाची आजची अपडेट होती त्यांची. आज या ठिकाणी सकाळीच 11 वाजता ही सभा झालेली आहे. त्याच्यामध्ये त्याच भाषणामध्ये त्यांनी माहिती दिलेली. बीड जिल्ह्यामध्येच त्यांची ही सभा होती. तुम्ही त्यांचे फेसबुक पेज देखील चेक करू शकता, तिथूनच अपडेट भेटलेलं आहे. तीच माहिती तुम्हाला जी आहे ती मी सांगितलेली आहे. या व्यतिरिक्त अजून जसं अपडेट येत राहील वेळोवेळी जे पण अपडेट येत राहील ते तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.